नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं HPM माझ्या ब्लॉगमध्ये. आज आमचा गावात दुसरा दिवस आहे. काल सकाळी आम्ही आलो होतो. काल इथं जबरदस्त पाऊस पडला, त्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही. आणि आज गावात आमचा दुसरा दिवस आहे. आज आहे गट्टूचं जाऊळ. ते कशाप्रकारे साजरा करणार, त्याची काय काय तयारी करणार तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि तुम्हाला मी आमचं आजोबांचं गावातलं घर ते पण तुम्हाला मी दाखवतो. इथं आमचे वडिलांना धरून वडील आणि आम्ही सगळी फॅमिली आम्ही मुंबईला राहतो. आणि माझे 3 काका आहेत ते इथं राहतात. तुम्हाला मी इकडचं घर दाखवतो आणि त्याच्यानंतर काय काय तयारी आहे ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. ब्लॉग आता आपण कंटिन्यू करूया मित्रांनो. चला मित्रांनो, मी आता उभा आहे गावातल्या घरातल्या टेरेसवरती उभा आहे मी. आणि हे आहे आमचं टेरेस मस्त असं. आणि हे आहे पिंपळाचं झाड. मी आता बघितलं माझं वय आहे 30 वर्ष आहे. 30 वर्षापासून बघतो आहे मी या झाडाला. आणि इथं अजून एक आहे निमचं झाड आहे, ते पण आहे, त्याला पण झाले 30 वर्षापासून बघतो आहे मी. ही आहे गावातली घरं आजूबाजूला. इथं पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे आणि प्लॉट सिस्टम आलेत. हे बघा पाण्याची टाकी गावातली. आणि इथं खाटं वगैरे ठेवले आहे. काल झोपलो असतो मस्तपैकी, पण पाऊस पडला. बघूया आज. आणि आज आहे तारीख 31 मार्च 2026. आज गट्टू जावळ आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. आपल्या इथं खाटं फक्त ढाब्यामध्ये दिसतील. आणि आपण म्हणतो टेरिसवरती आलो. इथं गावाकडची लोक म्हणतात चल रे भाऊ धाबावर चाल. टेरिसवरून काहीसा असा व्ह्यू आहे. आणि तिकडं बघा माझे बाबा उभे आहेत. इथं कपडे सुकायला ठेवले आहेत मस्तपैकी. आपण गॅलरीत लावतो आणि एक लोक मस्त दोरी वगैरे लावून कपडे सुकवतात. आणि ते आहे सीताफळाचं झाड. इथून खाली जायचं असेल तर आम्हाला हा एकच जिना आहे. टेरेसवरती यायचं आणि खाली जायचं. आणि मित्रांनो, हे बघा ते निमचं झाड केवढं मोठं आहे, जे तुम्हाला दाखवलं मी आधी. चला मग आता खाली जाऊया. मित्रांनो, हे आहे गावातलं घर. हे जे घर आहे हे मधल्या काकाचं घर आहे. आणि हे जो आहे लहान काकाचं घर आहे. आणि इकडे जो आहे हे मोठ्या काकांचं घर आहे. ही मोठी टाकी ठेवली इमर्जन्सीसाठी. आणि आहे भावना. आणि आहे मोठे काका. या तुम्हाला घर दाखवतो. हे आहे हॉल गावातल्या घराचं. आणि हे आहे किचन. मित्रांनो, हे बघा काल इथं पाऊस पडला होता जोरात. सगळे धान्य वगैरे आम्ही या शेडखाली ठेवतो. हे बघा इथं चालू आहे, ताडपत्री वगैरे त्यात ठेवतील. आणि आई इथं उभी आहे. या तुम्हाला लहान काकाचं घर दाखवतो. हे बघा हे पण हॉल आहे इथं. आणि हा आहे किचन. आजोबांनी सेम सिस्टममध्ये बांधले घरं. आता मधल्या काकांच्या घरी जाऊया. हा इकडून डायरेक्ट शॉर्टकट आहे असं. हा बघा हा स्पेस काकांनी आतमध्ये घेतला थोडा मस्त. हे आहे हॉल. आणि बघा गट्टू शेट बाहेर मस्त आता आंघोळ करताय. मालिश वगैरे झाली आहे. आणि हे आहे किचन. गट्टू शेट मस्तपैकी. बघा तोंड बघा किती फ्रेश एकदम. काय दादा झाली का मालिश वगैरे झाली? हगू हगू. आणि हे आहे वरती टेरिसवर जाण्यासाठी रस्ता. हा बाहेर आले की असा स्पेस आहे जो वरतून तुम्हाला दाखवला होता. इथं छोटं मोठं फंक्शन म्हणा आणि गाडी वगैरे लावायची म्हणा, कधी बाहेर जेवण बनवायचं असेल तर इथं दगड वगैरे ठेवून मस्त असं जेवण बनतो, चूल वगैरे मांडून. हे आहे आमचे गावातले घरं. गट्टूचं जाऊळचा आता कार्यक्रम थोड्या वेळानंतर सुरू होणार आहे. आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो. ही आहे माझी मोठी काकू. काम चालू आहे. काय नाही होत. शेतकरी लोक खूप मेहनती असतात. मग काका मग अजून पण मेहनत करता काका. मग आज काकाने दांडी मारली शेतीला. हे बघा. मित्रांनो, शेतकरी लोकांचं जेवण एवढं सोपं नाही आहे. खूप मेहनत करावं लागते.
मग आता काल पाऊस पडला, सगळं नुकसान करून टाकलं. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो अजून. हे बघा लांबून असं दिसतं. सो मित्रांनो, इथं बघा गट्टूच्या जाऊची सर्व तयारी झालेली आहे. हा आहे देवारा, देव वगैरे सर्व धुवून झालेत मस्त एकदम. आणि हे पूजेसाठी लागणारे 60 दिवे, 60 दिव्यांची आरती आहे. आणि हे बघा हे सर्व चांदीचे देव आहे सगळे. सो आता आम्ही गट्टूची वाट बघतोय. सो तयारी पण ते चालू आहे आणि इथं ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. सो गट्टूच्या जावळ आम्ही इथं करणार आहोत कार्यक्रम. हे बघा थोड्याच वेळानंतर कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तर चला मित्रांनो तेव्हा बघूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती. देवी जय महिषासुर मदनी, ओम पासून सोडी तोडी बोपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहल तल्लिंग राम नारायण कृष्ण राम वासुदेव हरे श्रीराम माधवं भज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला मित्रांनो, इथं पूजा झालेली आहे आणि आरती पण झाली आपली. सो आता गट्टू शेट राहिले होते शेवटी, ते पण आता पूजा करून घेत आहे. चला मम्मी काय बाकी आहे. सो मित्रांनो, गट्टूची पण पूजा करून झालेली आहे. गट्टूने पण देवाची सर्वांची पूजा करून दिलेली आहे. ठीक आहे. सो आता याच्यानंतर जाऊळचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आम्ही नावीची वाट बघतोय, कधी येतील नावी. माझ्या डोक्यावरती सो मित्रांनो, चला नावे आल्यावर भेटतो. चलो बाय. मित्रांनो, इथं बघा कैचीची पूजा करून जात आहे. हे आपल्या नावी दादा आहे. आणि गट्टू साहेबांची बी आता टिळक लावला गेलाय.
हातून हा कुंकू लाव. आणि गट्टूच्या आतूला पण लावला गेला आहे टिळा. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला गट्टूचा जावळचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आणि गट्टू बघा आपले मस्त असं टकलू झालेत आज. सो उद्या गट्टूचा शेंडीचा कार्यक्रम आहे, तो ब्लॉग पण आपण शूट करणार आहोत. आणि गट्टूच्या शेंडीसोबत गट्टूचे 2 भाऊ आहेत, त्यांची पण शेंडी आहे, अद्विकची आणि कृष्णाची. सो आता जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला कमेंट करून कळवा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गट्टूकडून गट्टू शेड, अरे सबस्क्राईबरला बाय कर बाई.